आजचा थेरम आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये सिमिलॅरिटी कशी दिसून येते, सिमिलॅरिटी काय आहे हे या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करायचं. स्टेटमेंट बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब, altitude is drawn to the hypotenuse, then two triangles formed are similar to the original triangle and to each other. आता याचं मीनिंग काय आहे तर काटकोन त्रिकोण ABC मध्ये हा जो ABC हा काटकोन त्रिकोण आहे, या ABC काटकोन त्रिकोणामध्ये B या व्हर्टेक्स वरून जर BD हा AC ला परपेंडिक्युलर म्हणजेच अल्टिट्यूड टाकला तर टाकलेल्या अल्टिट्यूड मुळे, अल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर असतो, या अल्टिट्यूड मुळे जे दोन ट्रायंगल बनतायत. आता दोन ट्रायंगल आहेत. हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात. ओरिजिनल म्हणजे ABC या ट्रायंगलशी सिमिलर असतात आणि परस्परांशी पण ते सिमिलर असतात असा थेरम आहे. मग आता चला गिव्हन कडे जाऊया. गिव्हन म्हणजे याच्यामध्ये दिलेली माहिती. काय दिले बघा काटकोन त्रिकोणामध्ये. आता काटकोन त्रिकोणामध्ये म्हटल्यानंतर काटकोन त्रिकोण आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण घेतलं कोन B = 90 डिग्री. हे झालं इन राईट अँगल ट्रायंगल. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन ऑन हायपोटेन्यूज, सेगमेंट BD परपेंडिक्युलर सेगमेंट AC किंवा हायपोटेन्यूज AC असं म्हटलं तरी आणखी चालतं. तर ABC च्या B या व्हर्टेक्स वरून B या काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरून हायपोटेन्यूज AC वर परपेंडिक्युलर काढला. आता हायपोटेन्यूज AC वर परपेंडिक्युलर काढल्यानंतर हे ध्यानात घेतलं पाहिजे की A', B', C आहे आणि हे परपेंडिक्युलर काढल्यानंतर हे कर्णावरच येतं. काटकोन त्रिकोणाचे अल्टिट्यूड त्या ठिकाणी A', B', C. टू प्रूव्ह काय आहे, फॉर्म्ड ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. तयार झालेल्या त्रिकोणामध्ये ADB हा ओरिजिनल ABC शी सिमिलर असेल. हे पहिलं या ठिकाणी टू प्रूव्ह घेतलं. दुसरा ट्रायंगल BDC हा पण ओरिजिनलशी सिमिलर असेल. म्हणजे दोन ट्रायंगल ADB BDC हे ओरिजिनलशी सिमिलर केले. आता हे ओरिजिनलशी सिमिलर आहे, त्याचबरोबर टू इच अदर म्हणजे ते परस्परांशी पण सिमिलर आहेत. तर ADB सिमिलर BDC हे पण घेतलं. तर अशा रीतीनं टू प्रूव्ह आपल्याला कंप्लीट झालं. ट्रायंगल ADB सिमिलर ABC तयार झालेले दोन्ही लहान त्रिकोण ADB आणि BDC हे मोठ्या त्रिकोणाशी सिमिलर आहेत आणि परस्परांशी पण सिमिलर आहे. हे इथे दाखवलं. तर प्रूफ देताना प्रूफ आपण कशा रीतीने देणार बघा. प्रूफ देताना काय करायचं, सर्वप्रथम हे घ्या, पहिलं घ्या इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC. आता हा त्रिकोण तयार झालेला हा जो त्रिकोण आहे ADB आणि मोठा त्रिकोण ABC. बरं या दोन त्रिकोणामध्ये आपणाला अँगल A कॉन्ग्रुएंट
angle ADB, congruent angle ABC. ADB congruent angle ABC each 90 degree आहे. सिमिलॅरिटी साठी आपल्याला दोन गोष्टी सफिशियंट आहेत. एडीबी ट्रायंगल मधला डी हा कोण 90 घेतला, एबीसी मधला बी हा 90. बी म्हणजे हा मोठा बी आहे, हा टोटल बी आहे, लहान नाही. आता त्याच्यावरून करस्पॉन्डन्स नुसार संगती लिहूया. ट्रायंगल एडीबी सिमिलॅरिटी लिहिताना ए कोणाशी ए कोण कॉन्ग्रुएंट आहेच, कारण ए आपण कॉमन घेतला. बी 90 घेतला होता तर मोठ्या त्रिकोणातला बी 90. आता राहिला फक्त काय सी. तर ए ए सिमिलॅरिटी टेस्टनं हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले आणि हा पहिलं जे आपल्याला दाखवायचं होतं ते इथं आलं. एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी. आता याच पद्धतीनं दुसरा पण भाग आपल्याला दाखवता येतो. ऑल्सो इन ट्रायंगल बीडीसी, हा दुसरा ट्रायंगल, हा मोठ्या त्रिकोणाशी, पूर्ण मोठ्या त्रिकोणाशी. इन ट्रायंगल बीडीसी अँड ट्रायंगल एबीसी. आता या दोन त्रिकोणामध्ये आता एडीबी आणि एबीसी जसं दाखवलं सेम तसंच इथं दाखवायचं कसं बघा. या दोन त्रिकोणामध्ये आपण त्रिकोण कोणता घेतला, बीडीसी हा, आणि मोठा एबीसी. या दोन त्रिकोणामध्ये कोण सी कॉमन आहे, एबीसी मध्ये पण सी आहे आणि बीडीसी मध्ये पण सी आहे. त्यानंतर बीडीसी मधला डी 90 आणि एबीसी मधला बी 90, संपला विषय. तर अशा रीतीनं दोन कोण आपल्याला एकरूप दाखवता आले. आपण आता लिहूया, प्रत्यक्षात लिहा. तर इन ट्रायंगल बीडीसी आणि एबीसी मध्ये एक अक्षरी लिहितोय मी, तुम्ही 3 अक्षरी लिहिलं तरी चालतंय. बीडीसी मधला जो सी कोण आहे 3 अक्षरी लिहिलं तर आणखी व्यवस्थित वाटेल. बघा बीडीसी चा सी कोण काय आहे, तुम्ही एक अक्षरी लिहिलं तर चुकणार नाही, समजून जाईल. मग कसं सोपं वाटेल ते बघा. जर असं लिहिलं तर चुकत नाही. अँगल सी, कॉन्ग्रुएंट अँगल सी, कॉमन. 3 अक्षरी लिहायचं असतं तर काय आलं असतं, बी सी डी. कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी, सेमच आहे अँगल, त्यामुळे काय असं लिहिलं तर चालतं. आणखी एक 90 चा, तर 90 वाला जो आहे अँगल बीडीसी, अँगल बीडीसी कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी. तर हा आहे 90 इच 90. झालं, दोन ट्रायंगल सिमिलर आले. बीडीसी सिमिलर एबीसी. हे दोन्ही ट्रायंगल ए ए सिमिलॅरिटी टेस्टनं एकमेकांशी सिमिलर आले. एक 90 घेतला आणि एक कॉमन घेतला. आता 1 आणि 2 कडे जर व्यवस्थित आपण ऑब्झर्वेशन केलं तर 1 च्या उजव्या बाजूला काय आहे, एबीसी आहे. 2 च्या उजव्या बाजूला काय आहे, एबीसी आहे. थोडक्यात आता काय येतं, फ्रॉम 1 and 2 डाव्या बाजू त्यांच्या काय यायला पाहिजे, एडीबी आणि बीडीसी. तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी यायला पाहिजे. ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी फ्रॉम 1 and 2. तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल पहिलं झालं, दुसरं इथं दाखवलं आणि तिसरं पण आपण दाखवलं. थेरम अत्यंत सोपा आहे. फक्त काय करायचंय, कोणता त्रिकोण कुणाशी समरूप दाखवायचंय आणि करस्पॉन्डन्स फक्त लक्षात ठेवा. करस्पॉन्डन्सची पद्धत लक्षात घ्या. करस्पॉन्डन्सच इथं चुकतो.
कारण मुलं काय लिहितात, एबीसी ला एबीडी लिहितात, पण तसं नाही. एबीसी ला एबीडी नाही, एबीसीचा एबीसी मोठा आहे, बी लहान आहे. काय करायचं, इथं करस्पॉन्डन्स लिहिताना आपण फक्त हा क्रम घेऊ, लक्षात असा, अशा रीतीने जाऊ आणि परत या पद्धतीने येऊ. म्हणजेच आणि एबीसीचं जे आहे ते एबीसी आहे असं घेऊ. सुरुवात कशी करायची, ए डी बी. बर, एडीबी असं घेतल्यानंतर परत दुसरा घेताना कसा घ्यायचा, तर बीडीसी, बीडीसी. एकदा हा क्रम लक्षात ठेवला की पुन्हा अडचण नाही. एबीसीचं तर नाव काय आहे असंच आहे, ह्यात काही चेंज नाही. म्हणजे करस्पॉन्डन्स ज्या मुलांना कळत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, तर एवढाच आणि परत असा. तर एबीसी मध्ये काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या याच्यामध्ये फक्त काय करा, असं या. तर हे फक्त हा क्रम एवढाच लक्षात ठेवा, तुम्हाला करस्पॉन्डन्स चुकणार नाही. सामान्य मुलांना अडचण येईल म्हणून खाली या, परत एवढं. मग नावं कशी पण असू द्या, करस्पॉन्डन्स इथं चुकू नये हे महत्वाचं आहे. कारण लहान बी आणि मोठा बी हे वेगळं आहे, एवढाच इथं महत्वाचा विषय आहे. तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल याचं प्रूफ या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. थेरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल हा थेरम पाहिला, त्याच थेरमवर पूर्णपणे आधारित असलेलं हे करोलरी थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तर ज्याला आपण भूमिती मध्याचं प्रमेय म्हणतो, जॉमेट्रिक मीनचं थेरम. आता या थेरम मध्ये काय दिलेलं आहे बघा, इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये, perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of segments into which hypotenuse is divided. आता याच्यामध्ये हा ट्रायंगल आहे PQR. PQR या ट्रायंगल मध्ये आपण Q हा कोन 90 दाखवला, म्हणजे काटकोन त्रिकोण दाखवलं. आता Q हा कोन 90 दाखवल्यानंतर आपल्याला काय म्हटलंय, परपेंडिक्युलर सेगमेंट टू हायपोटेन्यूज, परपेंडिक्युलर सेगमेंट QS टू हायपोटेन्यूज, परपेंडिक्युलर सेगमेंट QS टू हायपोटेन्यूज. QS हा परपेंडिक्युलर सेगमेंट काढला हायपोटेन्यूज वर. फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स इज जॉमेट्रिक मीन, हा जॉमेट्रिक मीन असेल QS कुणाचा, सेगमेंट्स इनटू व्हिच हायपोटेन्यूज इज डिवाइडेड. QS हा जॉमेट्रिक मीन कुणाचा असेल, PS आणि SR चा. तर QS मुळे हायपोटेन्यूजचं PS आणि SR याच्यामध्ये जे डिव्हिजन झालं, तर त्याचा तो जॉमेट्रिक मीन असेल, हे दाखवायचंय. चला गिव्हन मध्ये पाहू. गिव्हन मध्ये इन ट्रायंगल PQR, अँगल PQR इज इक्वल टू 90, काटकोन त्रिकोण आहे दाखवलं. त्यानंतर QS परपेंडिक्युलर PR, हे दिलेली माहिती आहे, हे लिहिलं. त्याचबरोबर आपण एक्स्ट्रा जसं घेतलं होतं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये, तसं लिहिलं तरी आणखी चालतंय. P डॅश S डॅश R. बर, दाखवायचंय काय, जॉमेट्रिक मीन QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ PS and SR. म्हणजेच QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR, किंवा असं जरी लिहिलं तरी चालतं, QS इज इक्वल टू अंडर रूट PS इंटू SR. असं जरी आपण लिहिलं तरी सुद्धा काहीही अडचण नाही. दोन्हीचा अर्थ तोच आहे, फक्त याचं काय केलं, वर्गमूळ काढून घेतलं. आता काय करा, इन ट्रायंगल PQR Q कोन 90 आहे,
क्यू कोन 90 आहे काटकोन त्रिकोण दाखवण्यासाठी. क्यू कोन 90 आहे. त्यानंतर QS परपेंडिक्युलर PR दिलेला आहे. आता याच्याशिवाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम वापरता येत नाही. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल थेरम वापरण्यासाठी काय पाहिजे, अँगल PQR इज इक्वल टू 90 आणि QS परपेंडिक्युलर PR आणि तेव्हा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल थेरम वापरला. त्याच्यानुसार काय झालं, तयार झालेले हे जे दोन ट्रायंगल आहेत PSQ आणि QSR हे ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आले. करस्पॉन्डन्स बघा कसा घेतला, PSQ आणि QSR हा करस्पॉन्डन्स आपण आहे असाच घेतला. PSQ आणि QSR हा करस्पॉन्डन्स घेतला. हा करस्पॉन्डन्स इथे व्यवस्थित आला पाहिजे. बर, आता काही टेन्शन नाही, फक्त करस्पॉन्डिंग साइड्स घ्या. कोणत्या करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायचे, PS अपॉन QS, PS अपॉन QS हे घेतलं. त्याचबरोबर QS हे दुसरा आणि तिसरा व्हर्टेक्स अपॉन SR, QS अपॉन SR. आता यांचा तिरकस गुणाकार करून घ्या. QS इंटू QS QS स्क्वेअर, PS इंटू SR हे आहे असंच राहणार. बरं, ह्या अशा करस्पॉन्डिंग साइड घेण्याला रिझन काय आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर QS इंटू QS QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. आपण जातोय पायथागोरस थेरम. सुरुवातीपासून ज्याची चर्चा आहे तो थेरम आज प्रत्यक्षात प्रूव्ह करून दाखवायचा आहे. तर स्टेटमेंट बघा, in a right angled triangle the square of the hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. तर हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता गिव्हन देताना या ठिकाणी काय घेतलं आपण की हा काटकोन त्रिकोण ABC असून त्याच्यामध्ये B हा कोन 90 डिग्रीचा आहे. गिव्हन मध्ये आलं हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, एका बाजूचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. व्हर्टेक्स B वरून AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, A', D', प्रूफ. आता प्रूफ देताना पहिल्यांदा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम वापरायचा. त्यासाठी आपण काय करणार, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. त्याचबरोबर आणखी आपल्याला हा परपेंडिक्युलर अल्टिट्यूड जो आहे त्याचा विषय घ्यावा लागतो. सेगमेंट BD परपेंडिक्युलर साइड AC. आता त्याशिवाय आपल्याला हा सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल किंवा जॉमेट्रिक मीन हे थेरम वापरता येत नाही. या ठिकाणी काय घेणार, ट्रायंगल ADB. जसं आपण करस्पॉन्डन्स सांगितलं तसाच घ्या. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. सिमिलर मोठा जो ट्रायंगल आहे ABC. आता रिझन काय आलं, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. काटकोन त्रिकोणाची समरूपता हा या ठिकाणी प्रमेय जे आहे त्याचा इथं वापर करतोय आपण. आता काय करायचं, छोटा त्रिकोण मोठा त्रिकोण. Therefore, triangle ADB similar triangle ABC आणि दुसरी पेयर घ्यायची ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. आता ह्या पेयर घेताना बघा कशा रीतीने घ्यायचंय, आपल्याला जे गरज आहे त्या गोष्टी घ्या किंवा तिन्ही बाजू घेतल्या तरी चालतील, काही अडचण नाही. इथं जर लक्षात येत नसेल तर तिन्ही बाजू घ्या. AD
अपॉन AB इज इक्वल टू BD. आता BD ची काही गरज नाही लागत इथं. BD अपॉन BC आणि AB अपॉन AC. ज्यांना लगेच लक्षात येते त्यांनी हे बदलं BD चं काही घ्यायची गरज नाही. आता BD ची गरज नाहीच. बरं, हे का आले प्रपोर्शन मध्ये? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा मधला जो भाग आहे तो आपण घेणारच नाही, जो डबल येतोय तेवढाच घ्यायचा आहे. तर AD अपॉन AB इज इक्वल टू AB अपॉन AC. आता इथं काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. AB इंटू AB, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. आता याला एक नंबर द्या. सेम आहे असं या ठिकाणी जावा. इथे करस्पॉन्डिंग साइड BD आपल्याला लागत नाही, घेतलं नाही तरी चालतं आणि घेतलं तर एक स्टेप वाढते. BD अपॉन AB इज इक्वल टू DC अपॉन BC. तिसरं BC अपॉन AC. आता याला रिझन आपण बघतोय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आपल्याला BD नको आहे, देअरफॉर यांचा गुणाकार करून घ्या. BC इंटू BC. आधी लिहून घेऊ एक स्टेप. DC अपॉन BC इज इक्वल टू BC अपॉन AC. आणि मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये BC इंटू BC, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. याला नंबर 2 द्या. आता इथं काय करणार, या दोन समीकरणांचं ऍडिशन करा. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 नंबरच्या समीकरणांचं ऍडिशन करू. डाव्या बाजूमध्ये डावी बाजू ऍड करा. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC प्लस AC इंटू DC. उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू ऍड करा. AC कॉमन काढा. ब्रॅकेट मध्ये राहिलेलं या AD प्लस BC. AC कॉमन काढलं. आता या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज आपल्याला AD प्लस DC AC येईल, कारण AD प्लस DC AC येणार. याला रिझन लिहा A डॅश D डॅश C. आता AC इंटू AC, AC स्क्वेअर. आणि अशा रीतीनं आपल्याला जो पायथागोरस थेरम आहे तो प्रूव्ह झालेला आहे. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. हेच आहे पायथागोरस थेरमचं प्रूफ. स्टेप्स काय घेतल्या बघा. तर हे दोन ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर दाखवल्या. सिमिलर दाखवल्यानंतर लहान ADB ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल यांच्यामध्ये सिमिलॅरिटी घेतल्या. करस्पॉन्डिंग साइडचा गुणाकार केला. त्यानंतर दुसरा त्रिकोण लहान आणि मोठा त्रिकोण सिमिलर घेतले. करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि दोन्ही समीकरणांचं ऍडिशन केल्यानंतर AC AC कॉमन आलं. राहत मध्ये राहिलं AD प्लस DC आणि AD प्लस DC ची बेरीज केली AC. AC इंटू AC AC स्क्वेअर. गणिताच्या आता ह्या टॉपिक मध्ये हा जो थेरम आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट थेरम आहे. बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलेला आहे, त्यामुळे याची तयारी खूप चांगली करायला पाहिजे. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम पाहिल्यानंतर कॉन्व्हर्स कडे आपण आलेलो आहोत. कॉन्व्हर्स मध्ये पायथागोरसच्या नेमकं उलट दिलेलं आहे बघा. स्टेटमेंट बघू. In a triangle, if the square of one side is equal to the squares of remaining two sides, then the triangle is right angled triangle.
जर काटकोन त्रिकोण आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. बर, काटकोन त्रिकोण आहे त्यासाठी दिलेलं काय आहे, दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे बघा, माहिती काय आहे, तर एका बाजूचा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to the sum of squares of remaining two sides. इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. हा पार्ट काय आला, घेऊन आला. आता इथं बघा, इन ट्रायंगल ए बी सी एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका दिलाय. जर असं असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहे हे दाखवावं लागेल. आता राईट अँगल्ड ट्रायंगल दाखवण्यासाठी आपल्याला त्याचा एक कोन काटकोन दाखवावा लागेल, 90 दाखवावा लागेल. आणि म्हणून टू प्रूव्ह मध्ये अँगल एबीसी इज इक्वल टू 90 घेतलं. आता चला फिगर पाहू आपण. तर फिगर मध्ये बघा, हा ट्रायंगल आहे एबीसी. काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल अगोदर दिलेला नाही हे ध्यानात घ्या. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, गिव्हन मध्ये आपण लिहिली. आता दाखवायचं काय आहे, तर हा बी कोन 90 अंशाचा आहे असं दाखवायचंय. आता याच्यासाठी कन्स्ट्रक्शन काय केलंय बघा, तर कन्स्ट्रक्शन करताना PQR हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलाय. कसा की ज्या ट्रायंगल मध्ये जेवढी AB बाजू आहे तेवढीच PQ आणि BC आहे तेवढाच QR. त्याचबरोबर कोन Q हा 90 घेतला. कन्स्ट्रक्शन करताना आता काय घेतलं, AB PQ कॉन्ग्रुएंट, BC QR कॉन्ग्रुएंट आणि कोन Q हा 90 अंशाचा घेतला. अँगल Q हा 90 अंशाचा घेतला. कन्स्ट्रक्शन बघा. आता काय करायचं, तर या दोन ट्रायंगल मध्ये आपण जायचं आहे. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले की त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट येणार. अँगल PQR congruent angle ABC, but angle PQR is equal to 90. Therefore, angle ABC सुद्धा 90 आपल्याला दाखवता येईल आणि आपण तो काटकोन त्रिकोण आहे असं म्हणू. आता बघा, कन्स्ट्रक्शन ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ट्रायंगल PQR. आता ट्रायंगल PQR हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ABC हा आपला पहिला ट्रायंगल आहे. ABC हा दिलेला पहिला ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये B कोन 90 घ्यायचा नाही, पण काढताना मात्र कसं होतंय, तो 90 आपण मोजून घेत नाही, पण तिथं दाखवताना तसा दाखवावा लागेल. 90चं चिन्ह वगैरे दाखवायचं नाही. तर हा झाला ट्रायंगल ABC. पहिल्यांदा आपण हा ट्रायंगल ABC घेतोय. हा 90 दाखवायचा नाही, परत एकदा सांगतोय. आता या ABCशी कॉन्ग्रुएंट येण्यासाठी आपण काय केलंय की दुसरा जो ट्रायंगल घेतलाय ती AB जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी आपण PQ घेतलं. AB जेवढं आहे तेवढंच PQ घेतलेलं आहे. त्यानंतर BC जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी काय घेतलेलं आहे, QR घेतलेलं आहे. आणि हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करतोय. याच्यामध्ये B कोन हा 90 आहे. इथं आपण Q कोन 90 आहे, हा 90 दाखवणार. इथं जोडून घ्या. कन्स्ट्रक्शन व्यवस्थित लक्षात यावं. AB आणि PQ या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर
BC इज इक्वल टू QR हे पण अवेलेबल आहे. आता प्रूफ द्यायचं, तर प्रूफ मध्ये बघा, इन ट्रायंगल PQR ट्रायंगल मध्ये अँगल Q90 आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग काय केलं, लगेच पायथागोरस यूज केला. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, पायथागोरस वापरला. मग पायथागोरस या ठिकाणी आपण थेरम जस्ट पाहिलेला आहे, तोच इथं यूज केला. आता यात काय केलं, पायथागोरस वापरताना PQ ची किंमत, इथं PQ आणि AB सेम आहे, मग PQ स्क्वेअरच्या ऐवजी काय वापरलं, AB स्क्वेअर येते वापरायला. आणि QR स्क्वेअर जे आहे, या QR स्क्वेअरच्या ऐवजी BC स्क्वेअर, कारण इथं आकृतीमध्ये पण दाखवलंय, कन्स्ट्रक्शन केलेले QR आणि BC सेम आहे. सोपं झालं. आता AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर, हे तर गिव्हन मध्ये दिलंय ना, हे गिव्हन मध्येच दिले, आणि म्हणून आपणाला या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर आलं. बर, याच्यावरून काय मिळालं, मग PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मिळालं. आता स्क्वेअर रूट काढून घ्या, PR इज इक्वल टू AC आलं. हा, PR इज इक्वल टू AC आलं की दोन ट्रायंगल आता ESSS टेस्टनं कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. मग त्यामध्ये काय करायचं, त्यांनी जरी आपल्याला पुस्तकात जरी असं दिलेलं असलं, इथपर्यंत ह्या स्टेप पुस्तकाप्रमाणे सगळ्या करायच्या. PR इज इक्वल टू AC काढणं, ह्या स्टेप आपण पुस्तकाप्रमाणेच करायच्या. आणि त्यानंतर मात्र काय करायचं की हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवताना सगळं लिहावं लागेल. तर काय लिहावं लागेल बघा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. रिकाम्या जागा भरा म्हणून जर पुस्तकात आलं तर तेवढ्यात ठीक आहे, पण इथं आपल्याला हे SSS न दाखवलेले आहे, एवढंच फक्त. इथपर्यंत वरचं काय आहे असं घेऊ, इथून आपण फक्त आता काय लिहितोय, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवतोय डिटेल. तर काय म्हणणार, साइड AB कॉन्ग्रुएंट साइड PQ. आता याला रिझन काय आहे, कन्स्ट्रक्शन. AB कॉन्ग्रुएंट PQ आहे, त्याचबरोबर BC ही सुद्धा QR ला कॉन्ग्रुएंट आहे. बर, ह्या दोन गोष्टी झाल्या. त्यानंतर आपल्याला इथं मिळालेलं PR इज इक्वल टू AC, तर हेही तिसरं वापरता येईल आपल्याला. त्यामुळे इथं बघा, साइड AC कॉन्ग्रुएंट साइड PR. आता याच्यामध्ये हे आपण घेताना याला म्हणू शकतो आपण फ्रॉम 3, इक्वेशन नंबर 3 वरून. आणि देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. आता याला सिमिलॅरिटीची कॉन्ग्रुएन्सीची जी टेस्ट आहे ती कोणती येते बघा, SSS कॉन्ग्रुएन्सी टेस्ट. हे दोन ट्रायंगल आपण SSS कॉन्ग्रुएन्सी टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट दाखवले. आपलं जे महत्वाचं काम आहे, आपल्या पुस्तकात जे डायरेक्ट दिलेलं आहे ते आपण इथं डिटेल मध्ये दाखवलं. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले की लगेच काय म्हणायचं, अँगल ABC इज इक्वल टू अँगल PQR. आता या ठिकाणी अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल PQR. रिझन द्यावं लागेल, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बट अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री आणि हे आहे कन्स्ट्रक्शन आहे. देअरफॉर अँगल ABC सुद्धा आता काय दाखवलं आपण, 90 अंश दाखवलं. आणि देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल.
हा काटकोन त्रिकोण दाखवला. म्हणजेच हा आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये आपण परत एकदा सांगतोय कशा रीतीने गेलेलो आहोत. तर एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गा एवढा दिलाय. कन्स्ट्रक्शन काय केलं तर तो ट्रायंगल पहिल्यांदा घेतला PQR. PQR ट्रायंगल मध्ये PR स्क्वेअर प्लस इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पायथागोरस वापरला. PQ ची किंमत AB ठेवली, QR ची किंमत BC ठेवली आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. त्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी ह्या दोन बाजू ज्या समान आल्या त्याचं स्क्वेअर रूट काढलं आणि ह्या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण SSS टेस्टनं कांगुरंट दाखवा. कांगुरंट दाखवल्यानंतर परत कोण एकरूप दाखवा Q आणि B. पण Q कोण 90 आहे म्हणून B कोण सुद्धा 90.